नमस्कार माऊली भक्त हो. जय गजानन गुरु गजानन गण गण गणात होते. ओम नम शिवाय. आज आम्ही तुम्हाला भगवान शंकराची एक अतिशय आश्चर्यकारक गोष्ट सांगणार आहे. एकदा भगवान भोलेनाथ पृथ्वीच्या दर्शनासाठी गेले असता त्यांना एक तरुण दिसला. तो देवाला दोष देत राहिला. तो त्याच्या जीवनाबद्दल निराश होता, दुःखी होता. मग भगवान शंकर बौद्ध भिक्षूचे रूप धारण करतात आणि त्या तरुणाला वास्तविक दुःखाचे ज्ञान देतात. चला तर मग या कथेतून समजून घेऊया की खरे दुःख काय आहे. जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर पूर्ण ऐका. ही कथा अर्धवट सोडून देण्याची चूक करू नका, कारण ही पवित्र कथा पूर्णत ऐकल्याने तुम्हाला अपेक्षित फळ मिळेल. म्हणून ही कथा पूर्ण ऐका. शिवभक्त असाल तर भोलेनाथांचा अनादर करू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, श्री गजानन महाराज की जय टाईप करा. सुख आणि दुःख ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे तुम्ही ऐकलं असेल. आपल्या आयुष्यात सुख आणि दुःख येतच राहतं आणि आपल्याला असं वाटते की आपल्या जीवनात हजारो दुःख, हजारो समस्या आहेत. पण वास्तवात बघितलं तर हे नीट समजलं की आपल्याला समजेल आपल्या आयुष्यात एकच दुःख आहे. आणि दुःख म्हणजे काय आपण या कथेतून जाणून घेणार आहोत. या कथेतूनच आपल्याला समजणार आहे की या दुःखावर उपाय काय. त्यामुळे या कथेच्या शेवटपर्यंत नक्की पहा. एकेकाळी एक मुलगा होता. त्याचं नाव सबल होतं. तो शहरात राहत होता. तो त्याच्या आयुष्याबद्दल खूप निराश होता. त्याच्या निराशेचं कारण म्हणजे तो आजवर आयुष्यात काहीच करू शकला नव्हता. त्याचे आईवडील त्याला टोमणे द्यायचे की तुझे सगळे मित्र बघ काय करतात आणि तू काहीही करत नाहीस. तू काहीतरी केलं पाहिजे. तू घरीच बसला आहेस. मित्रांमध्येही त्याची अनेकदा चेष्टा केली जायची. तू कुठेतरी गेला की लोक त्याला विचारायचे तू काय करतोस. हे सांगायला त्याला खूप लाज वाटायची. तो काहीच करत नव्हता. हळूहळू त्यांनी नातेवाईकाशी संपर्क कमी केला आणि लोकांना भेटणं देखील बंद केलं. तो बहुतेक वेळा घरीच असायचा. तो एकटाच रडायचा, देवाला शिव्या द्यायचा आणि नशिबाला दोष द्यायचा. आता त्याला त्याच्या आयुष्यात एक ओझं वाटू लागलं. कधीकधी त्याला वाटायचं की आपण काहीतरी करू शकत नाही. मग त्याला वाटायचं की आपण जगण्यापेक्षा मेलेलं बरं. एक दिवस तो त्याच्या गावातील एका रस्त्यावरून जात होता. तेव्हा त्याला एक उपदेशक दुःख आणि संकटावर उपदेश करताना दिसले. तोही त्याच गर्दीच्या मागे बसून गुरूंचे प्रवचन ऐकू लागला. उपदेशक सांगत होते, दुःख हे शिक्षकासारखे असते, जो आपल्याला जीवनाचे सत्य दाखवतो आणि जगण्याचा योग्य मार्ग शिकवतो. तुम्हाला हवे असेल तर तुम्हीही जीवन जगायला शिकू शकता. हवे तर मग काहीही साध्य करू शकता आणि हवे तर कोपऱ्यात बसून रडूही शकता, असा उपदेश गुरुजी करत होते. सबल हे सर्व लक्षपूर्वक ऐकत होता आणि शिक्षकांचे हे शब्द त्यांना आवडले नाही. ते उभे राहिले आणि म्हणाले, काही शिकून दुःख दूर होत नाही. त्यात फक्त आणि फक्त दुःख आहे. दुःख अनंत आहे. यानंतर काहीच नाही. असं वाटतं काहीही केलं तरीही काहीही फरक पडत नाही. मृत्यूसमोर सर्व काही लहान वाटतं. उपदेशक म्हणाले, बाळा तुझे दुःख काय आहे. सबलने आपली सर्व व्यथा त्यांच्यासमोर सांगितले आणि विचारले, माझ्या दुःखावर काही उपाय आहे का. हे ऐकून शिक्षक हसले आणि म्हणाले, तू त्या दिवशी माझ्याकडे ये जेव्हा तुला तुझ्या आयुष्यात खरे दुःख असेल. मी तुझी समस्या नक्कीच सोडवीन. असे बोलून ते गुरुजी म्हणाले. ते गुरु तिथून निघून गेले. सबलच्या मनात विचार आला की माझे दुःख खोटे आहे का. मी ज्या वेदनांमधून जात आहे ते खोटे आहे का. माझे दुःख कुणीच समजू शकत नाही. जेव्हा आई वडीलच समजत नाही तर शिक्षक म्हणजे गुरु तरी कसे समजणार. त्यांच्या दुःखाने व्यतीत होऊन सबल यांनी निर्णय घेतला की आता आपण काहीतरी करू. सबलांनी एक छोटासा व्यवसाय सुरू केला, पण त्याला यश मिळत नव्हतं. पण तो काहीतरी प्रयत्न करतो अशी विचारणा त्याच्या कुटुंबियांनी केली. त्याच्या व्यवसायात टिकून राहिला आणि हळूहळू त्याला यश मिळू लागले. मग त्याने
वेग वाढवला आणि अवघ्या 3 वर्षातच तो एक मोठा व्यापारी बनला. आता सबलच्या आजूबाजूला त्याची काळजी घेणारे, त्याला मदत करू पाहणारे बरेच लोक होते. आता त्याच्या घरातील लोकसुद्धा त्याची स्तुती करताना थकत नव्हते. दिवसेंदिवस त्याच्या मित्रांची संख्या वाढत होती. आता तो त्याच्या आयुष्यात खूप आनंदी होता. त्याच्या काही मित्रांनी त्याला सल्ला दिला की जेव्हा तुम्ही मोठे व्यापारी बनून खूप आनंदी असाल, तेव्हा तुम्ही या शहराचा आणि या राज्याचा सर्वात मोठा व्यापारी झाला असाल, तर तुम्हाला किती आनंद होईल याची कल्पना तरी करा. किती लोकांना तुमच्यात सामील व्हायला आवडेल. तुमची प्रतिष्ठा किती मोठी असेल आणि खुद राजालाही तुमच्याशी मैत्री करायला आवडेल आणि गरज असेल तेव्हाच तो तुमच्याकडून पैसे देखील घेईल. आणि हे सर्व ऐकून सबलला या सगळ्यांची खूप लवकर गरज होती. त्याला वेळ वाया घालवायचा नव्हता. त्याचा बराचसा वेळ या गोष्टी मिळवण्यात गेला. त्यामुळे तो योग्य नसलेल्या गोष्टी करू लागला. मोठे कर्ज घेऊ लागला. मित्रांकडून पैसे आणि जास्त नफा कमावण्याच्या लोभापायी तो आपल्या मालात भेसळ करू लागला. इतर व्यापाऱ्याविरुद्ध कट रचून धमकावून त्यांना फसवणूक केली. त्याच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे तो करत असे. त्या पद्धतीने तो जास्त पैसे कमवत होता. पण आता त्याचे जीवन पूर्वीसारखे शांत राहिले नव्हते. त्याची मन शांती नाहीशी झाली होती आणि त्याच रात्री त्याला झोपच येत नव्हती. तो घुसमटत राहत होता. सर्व काही असूनही त्याला कशाचाच आनंद मिळत नव्हता. एके दिवशी सबल त्याच्या गाडीने कुठेतरी जात होते. तेव्हा वाटेत त्यांना एक धर्म उपदेशाचा आश्रम दिसला आणि सबल आश्रमात जाऊन संतांना म्हणाला, तुम्ही मला माझ्याकडे यायला सांगितले होते तेव्हा माझ्या जीवनाचे खरे दुःख येते. मी खूप दुःखी आहे की मला झोप येत नाही, मला कुठेही शांतता मिळत नाही. अशा प्रकारे सबलने आपल्या सर्व समस्या गुरूंना सांगितल्या. गुरु म्हणाले, जेव्हा तू मला पहिल्यांदा भेटायला आलास तेव्हाही तुला काही वेदना होत होत्या. त्या दुःखातून तू काय शिकलास? सबल म्हणाले की फक्त विचार करून आणि काळजी करून काही होत नाही. तुमची दृष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी ती कृती करावी लागते आणि नुसते काम करून काही होत नाही. त्याचे परिणाम दिसायला हवे. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचे ध्येय साध्य होणार नाही, तेव्हा वाटेत कितीही अडचणी आल्या, कितीही निराशा आली, मन कितीही निराश झाले, आता काहीही होणार नाही असे वाटले तरीही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. मी जे काही करत आहे त्यात मला नक्कीच यश मिळते. लोक फक्त यशस्वी लोकांचा सादर करतात. कोणी कितीही चांगले असले तरीही ती लोकांच्या नजरेत नेहमी ओझे राहते. हे सर्व ऐकून धर्म उपदेशक हसले आणि म्हणाले, तुम्हाला ते मिळणे हे खरे दुःख नाही. जेव्हा तुमच्या आयुष्यात खरे दुःख असेल तेव्हा माझ्याकडे या, मी ते दूर करेल. निघताना सबलने सोन्याच्या नाण्यांनी भरलेला एक हंडा गुरुसमोर आणला. घडा पाहून गुरु म्हणाले की त्याचा मला काहीच उपयोग नाही. त्या झाडाखाली खड्डा खणून गाढून टाक. सबलने तो घडा गुरूंनी सांगितल्याप्रमाणे झाडाखाली पुरला आणि तिथून निघून गेला. काही दिवस व्यवसाय चांगला चालला, परंतु व्यवसायाच्या चुकीच्या पद्धतीमुळे हळूहळू व्यवसायात तोटा होऊ लागला. त्यांची सर्व संपत्ती हळूहळू नष्ट होऊ लागली आणि एक दिवस असा आला की जेव्हा त्याच्याकडे काहीही नव्हते आणि तो कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला. परंतु तो निश्चित होता, कारण त्याने त्याचे सर्व कर्ज त्यांच्या मित्राकडून घेतले होते. त्याला वाटले की त्याचे मित्र वाईट काळात त्याच्या पाठीशी उभे राहतील, पण काहीच झाले नाही. वाईट वेळ येताच मित्रांनी त्याच्याकडे सर्वात आधी कर्ज मागायला सुरुवात केली. कर्ज परत न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचे सर्व हितचिंतक आणि प्रियजन त्याच्यापासून दूर गेले. त्याच्यासोबत मजा मस्ती करणारे त्याचे मित्र आता त्याच्यापासून दूर पडू लागले होते. त्याचे कुटुंबीय त्याची मोजणी करू लागले होते. त्याच्या सर्व मालमत्तेचा लिलाव झाला आणि त्याच्याकडे काहीही राहिले नाही. त्याने वडिलांकडे मदत मागितली. वडिलांनी सांगितले की माझ्याकडे थोडीच मालमत्ता आहे, ती मी तुला दिली
तर मी तुझ्या आईला काय उत्तर देऊ? ही संपत्ती आमच्या शेवटचा उपाय आहे. सबल यांना खूप दुःख झालं. त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. त्याचे दुःख कोण समजून घेणार? त्याला कोण सांभाळणार? जनतेच्या या विश्वासघातामुळे तो आतून तुटला होता. तो विचार करू लागला की आता जगण्याचा काय अर्थ आहे? आता मरण हाच माझा एकमेव आधार आहे. आत्महत्या करायला तो टेकडीवर जात होता आणि तेव्हा त्याला त्या गुरुजींनी सांगितलेले आठवले, तुझ्या आयुष्यात खरे दुःख असेल तेव्हा माझ्याकडे ये. सबल त्या गुरूंकडे गेला आणि आपली सर्व व्यथा त्यांना सांगितली. डोळ्यात अश्रू आणून तो म्हणाला, हे गुरु, माझे दुःख दूर करा. आणि तेव्हाही गुरु म्हणाले, आयुष्यात जेव्हा खरं दुःख असेल तेव्हाच माझ्याकडे ये, मी ते नक्कीच दुरुस्त करील. सबल म्हणाले, काय चाललंय माझ्या आयुष्यात? दुःख नाही असं तुम्ही म्हणत आहात, मग खरं दुःख आहे हे तरी काय? त्यावर गुरु म्हणाले की आधी तुम्ही त्या दुःखातून काय शिकला ते मला सांगा. सबल म्हणाले की मी हे शिकलो की आपल्या आयुष्यात जी माणसे येतात ती आपल्या यशामुळे आणि प्रगतीमुळे, आणि मग ते आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला वाटतं की ते वाईट काळात आपल्यासोबत असतील, पण हे कधीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत नाही. ते चांगल्या काळात आपला फायदा घेतात आणि वाईट काळात आपल्याला सोडून देतात. फक्त अशा लोकांवर विश्वास ठेवा जे आपल्या वाईट काळात आपल्या पाठीशी उभे राहतात. पण अशी माणसे फार कमी असतात. पण ज्यांच्याकडे आहे त्यांचे कौतुक करायला हवे. त्यांचा अपमान होता कामा नये. कधीही कोणाचेही विरोधात षड्यंत्र करू नये. आपले काम प्रामाणिकपणे आणि संयमाने करावे आणि कधीही लोभी होऊ नये. आपल्या सर्व वेदना आणि अनुभव सांगितल्यानंतर सबळ डोळ्यात अश्रू घेऊन गुरुसमोर बसला. थोड्या त्या वेळाने गुरु उठले आणि त्यांनी झाडाखाली खड्डा करून तो घडा बाहेर काढला, जो सोन्याच्या नाण्यांनी भरलेला होता, आणि तो सबलनेच गुरूंना दिला होता. तेव्हा गुरूंना सांगितले की खरं दुःख तुझ्या आयुष्यात आल्यावर माझ्याकडे ये. सबल यांनी आपल्या शिक्षकांचे म्हणजेच गुरूंचे आभार मानले आणि त्यांना नमस्कार करून तिथून निघून गेले. त्या पैशातून त्यांनी एक छोटासा व्यवसाय सुरू केला. आता तो एक छोटा व्यापारी म्हणून आनंदी होता. पूर्ण समर्पणाने आणि प्रामाणिकपणे त्यानं तो व्यवसाय केला होता आणि तो मोठा व्यापारी बनला. त्याचे जीवन सुख सोयींनी भरलेलं होते. पण माणूस कितीही चांगला असला तरी जीवनात दुःख येतच राहते. त्याच्या आईवडिलांचा मृत्यूच्या रूपाने त्याच्या आयुष्यात खूप दुःख आले, कारण ते दोघेही एकाच दिवशी मरण पावले. सबलचे आपल्या आईवडिलांवर खूप प्रेम होते, त्यामुळे त्याच्या निधनाने त्यांना खूप मोठा धक्का बसला. त्यांनी मृतदेह स्मशानभूमीत नेले. जिथे अंतिम संस्कार करण्यात आले तिथे त्याने आईवडिलांचे मृतदेह जाळलेले पाहिले. त्यामुळे त्याचे मन अस्वस्थ झाले आणि अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण होऊ लागले. तो घरी परतला. त्याने आपल्या आईवडिलांच्या घराकडे आणि मालमत्तेकडे पाहिले, ज्यासाठी त्याचे वडील नेहमीच लढले. आज काय उरले आहे? ज्यांनी त्याची काळजी घेतली, ज्यांनी त्यासाठी संघर्ष केला, ते हे जग सोडून गेले. त्याच्या वडिलांनी जे काही कमावले ते इथेच सोडून गेले. एक दिवसापूर्वी त्याचे वडील आपल्या मालमत्तेसाठी कोणाशी तरी भांडत असत. आज त्यांनी स्वतः हे जग सोडले. अशा अनेक विचारांच्या वावटळीत त्याचे मन होते. त्याला आतून एकटेपणा आणि भीती वाटू लागली. त्याला वाटत होते की काहीतरी नक्कीच आहे, पण तो समजू शकला नाही. आणि पुन्हा तो गुरुकडे गेला. त्यांना पाहून गुरु म्हणाले, आयुष्यात काही दुःख आहे का? सबल म्हणाला, नाही, आयुष्यात दुःख नाही, सर्व काही ठीक चाललंय. पण आज माझ्या आईवडिलांचे निधन झाले आहे. या घटनेने मला खूप दुःख झाले. मी त्रस्त झालो आहे. गुरुजी म्हणाले, यात दुःखी होण्याचा काय अर्थ आहे? प्रत्येकाला एक दिवस मरायचेच आहे. कोणीही जगले नाही आणि कधीच शेवटपर्यंत जगणारी नाही. एक दिवस तुम्हालाही मरायचे आहे. कदाचित उद्या तुम्हीही मराल किंवा आजही मरू शकता. सबल म्हणाले, काय म्हणलात? गुरु, मी पण मरेन, पण मी अजून लहान आहे. गुरु म्हणाले की मृत्यू फक्त इतरांना येतो किंवा मग फक्त मोठ्यांना येतो, या भ्रमात सर्वजण जगत आहेत. पण आजही काही वेळा तरुण आणि म्हातारे मृत होतात. मुले मरतात. मृत्यूचा वयाशी काहीही संबंध नाही. त्यास प्रत्येकावर परिणाम होतो. गुरूंचे हे शब्द सबलच्या मनात घर करून गेले आणि तो शांतपणे तिथून निघून गेला. पण त्याचे मन अजूनही अस्वस्थ होते.
त्याला रिकामे वाटलेच नाही. तो दिवसभर स्वतःचाच विचार करत राहिला. तो जगात का आला आहे? फक्त खाणे हेच जीवनाचे ध्येय आहे का? यायचं आणि मरून जायचं असं का? असे अनेक प्रश्न सतत त्याच्या मनात निर्माण होत होते. पण त्याला त्याच्या काही प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते आणि त्याचे दुःख दिवसांदिवस वाढतच होते. तर काही दिवसांनी तो पुन्हा त्या गुरूंकडे आला आणि म्हणाला, हे स्वामी, मी खूप दुःखी आहे, कारण मी कोण आहे, मी या जगात का आलो आहे, हे मला कळतच नाही. हे ऐकून गुरु हसले आणि म्हणाले, आज तुझ्या आयुष्यात पहिल्यांदाच खरे दुःख निर्माण झाले आहे. हे खरोखरच दुःख म्हणण्यास पात्र आहे. आपण कोण आहोत, या दुनियात का आलो आहोत, आपण काय करावे हे कळतच नाही. सबलने त्याच्या गुरूंना त्याची दुर्दशा दूर करण्यास सांगितले. गुरु म्हणाले की आपण सर्व मानव आहोत. आपण आयुष्यभर गोळा करत राहतो. गुरु म्हणाले की प्रत्येक मनुष्य आयुष्यभर संपत्ती, आदर, कुटुंब, प्रतिष्ठा, मित्र, शत्रू इत्यादी सर्व जमा करतो. गुरुजींनी त्याला विचारले, जमा केलेल्या वस्तूमधून आपण काही सोबत घेऊन जाऊ शकतो का? सबल म्हणाले, कोणीही माणूस सोबत काहीच घेऊन जाऊ शकत नाही. तो फक्त एकटाच जातो. माझ्या आई वडिलांनी काहीही सोबत घेतले नाही. त्यांनी सर्व काही, संपत्ती, वैभव सर्व काही इथेच सोडून गेले. त्यावर गुरु म्हणाले, आता माझा मुद्दा काळजीपूर्वक ऐक. या जगात आपण जे संकलन करायचे आहे ते आपण करत नाही. गोष्टी आपल्या समोर असतात, पण आपण त्या पाहण्याचा प्रयत्न करत नाही. या जगात आपल्याला जे जमवायचं आहे ते आपण स्वतःच गोळा करायचं. आपण स्वतःला गोळा करायचं हवं, म्हणजे आपण मरताना आपण एकत्र येऊ शकतो आणि स्वतःला ओळखू शकतो. आतून विभागलेले आहोत. आपण प्रेम, द्वेष, राग, मत्सर यात विभागलो आहोत. आपण क्रोध, पैसा, पद, प्रतिष्ठा, आदर, ओळख, धर्म अशा हजारो गोष्टी, आपण इच्छा यात विभागलो आहोत. आयुष्य तुकड्यांमध्ये जगत आहे. या विभाजनामुळे आपली चेतना कधीच एक होऊ शकत नाही. आपली चेतना शक्ती विखरलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे वळायला आणि स्वतःमध्ये पाहण्यासाठी पुरेसा वेळ नाही, पुरेशी ऊर्जा नाही. खरं तर संपत्ती, आदर, सुविधा, लोक त्याला दुःख म्हणतात आणि जे आयुष्यभर दुःख म्हणून रडत राहतात आणि काय शोधण्याचा प्रयत्न करत राहतात, पण त्यांचे समाधान कधीच मिळत नाही. कारण लोक ज्याला दुःख म्हणतात ते खरं दुःख नसून ते फक्त माणसाची इच्छा असते आणि त्याची इच्छा कधीच पूर्ण होत नाही. त्यामुळे माणसाला त्याच्या प्रश्नाचे समाधान कधीच मिळत नाही. तर या सगळ्याच्या पलीकडे जर तुम्हाला तुमच्या दुःखाचे अंतिम समाधान हवे असेल तर आधी स्वतःला गोळा करा, स्वतःला ओळखा, या जगातून तुमची ऊर्जा काढून घ्या आणि गोळा करा. स्वतःवर लक्ष केंद्रित करा. मृत्यूपूर्वी स्वतःवर लक्ष केंद्रित करा. स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करा. विखरून जाऊ नका. तेव्हा सबल म्हणाले, गुरुजी, आपण हे जग सोडून जावे. आपण आपल्या सर्व इच्छा मारून टाकाव्यात. कोणावर प्रेम करू नये, पैसा गोळा करू नये. या श्रीमंत प्रश्नाची उत्तरे आदराशी अशा सोडली पाहिजे का? त्यावर गुरु म्हणाले की अशा माणसातून भावना आणि इच्छा बाहेर पडतात, जसे डोंगरावरून पडणारा दगड, ज्यावर पाहायला अस्वस्थ होण्यापासून आणि काहीही गमावण्याशिवाय डोंगराचे नियंत्रण नसते. त्याचप्रमाणे विखुरलेल्या माणसाच्या इच्छा अनियंत्रित आणि वेदनादायक असतात. त्याचे अनियंत्रित मन इच्छा आणि कल्पनेने जात राहते आणि ते दुखवते. पण जेव्हा एखादी व्यक्ती आपले मन गोळा करते तेव्हा जे ते काही करते त्याच्या नियंत्रणात असते. मग त्याच्या इच्छेतून इच्छा निर्माण होता. यावर सबल म्हणाले की तुम्ही माझी खरी अडचण सोडवली आहे. धन्यवाद गुरु. आतापासून मी स्वतःला गोळा करण्याचा, स्वतःला कोरण्याचा प्रयत्न करेल. त्यावर गुरु म्हणाले की मानवी शरीरात भरपूर ऊर्जा आणि शक्ती आहे, परंतु ती निरुपयोगी गोष्टीमध्ये विभागली आहे, निरुपयोगी गोष्टीमध्ये गुंतलेली आहे. हे एक अतिशय शक्तिशाली यंत्रासारखे आहे. ते लहान मुलाच्या हातात दिले जात आहे आणि ते काहीही विचार न करता आणि कोणत्याही नियंत्रणाशिवाय त्याची शक्ती वाया घालवत आहे. म्हणून तुमची जाणीव या शक्तीवर केंद्रित करा आणि ती गोळा करा. सबलला त्याच्या प्रश्नाची उत्तरे मिळाली आणि
त्याने गुरूंचे आभार मानले आणि शांतपणे निघून गेला. आणि प्रेमळ माऊली भक्तांनो, आजची पवित्र कथा इथेच संपत आहे. तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा. तसेच तुमच्या कुटुंबाला, तुमच्या मित्रमैत्रिणींना ही कथा शेअर करा. भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात होते. ओम नमः शिवाय. राम कृष्ण हरी.